गेल्या 14 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि त्यातच आता या महामार्गालगत असलेल्या माणगाव आणि इंदापूरच्या नागरिकांना वेगळ्याच त्रासाला सामोरं जावं लागतंय। अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाप्रमाणेच या शहरांच्या बायपासचंही काम रखडलेलं आहे। त्यामुळे स्थानिकांना रोजच्या रोज प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। माणगाव इंदापूर बायपासचं काम 14 वर्ष रखडलं। पर्यायी मार्ग नसल्यानं शहरात प्रचंड वाहतूक कोंडी। महामार्गाचं काम रखडलं, बायपासचंही भिस्त गोंगडं। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम आधीच रखडलंय, त्यातच आता माणगाव आणि इंदापूरच्या बायपासचंही काम पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे माणगाव आणि इंदापूरकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आणि तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्यानं इथं कायमच वर्दळ असते। पर्यटकांचाही मोठा ओढा असल्यानं वाहतूक कोंडीतून वाट काढताना नाकीनऊ येत आहे। चालणं तर सोडा, पण तो व्हेकलला तर कुठेही प्राधान्य। आणि शुक्रवार, शनिवार, रविवार हे जे पर्यटक येतात, या पर्यटकांमुळे तर आणखीन संपूर्ण कोंडी होते। आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ते बायपास हाच कारणीभूत आहे। याला हे सगळे जबाबदार आहेत। पहिली शनिवार रविवार एवढीच फक्त वाहतूक कोंडी होत होती। आज शनिवार रविवार नव्हे तर पूर्ण आठवडाभर ही वाहतूक कोंडी होते। याला एकमेव महत्त्वाचं कारण आहे मुंबई गोवा महामार्गाचा बायपास। आतापर्यंत हा महामार्गाचा बायपास सुतराम काम झालेलं नाही, त्याच्यावरती अनेक कामं बाकी आहेत आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी माणगावकरांना सहन करावी लागते। माणगावकर प्रचंड त्रस्त आहेत। आधी विकेंडला येणाऱ्या पर्यटकांमुळे शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी व्हायची, पण आता तर रोजची समस्या निर्माण झाली आहे। या संदर्भात स्थानिकांनी अनेकदा आवाज उठवलाय, त्यावर तोडगा निघालाच नाही। लोकप्रतिनिधी मात्र फक्त आश्वासनं देऊन स्थानिकांच्या तोंडाला पानं पुसतायत। या कोकण विभागामध्ये जे लोकप्रतिनिधी काम करतायत, मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, ते कुठे आहेत? त्यांना ज्या मतदारसंघामध्ये आपला हा विभाग येतो ते लोकप्रतिनिधी झोपलेले कुठे आहेत? ते जागे केव्हा होतील? त्यांना कधी जाग येईल? आणि ज्यावेळेस त्यांना जाग येईल खऱ्या अर्थानं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं या कामाला चालना मिळेल। इथले लोकल माणूस हॉस्पिटलला जर का पोहोचायचं असेल, तिथे व्यवस्थेच्या संदर्भात एक वेगळाच टॉपिक होईल। पण जरी तिथे टेम्पररी इलाजासाठी पोहोचत असेल तरी पेशंट पोहोचू शकत नाही। हे दुर्दैव आहे। शनिवार रविवार असो की काही सण असोत, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, या आम्हाला तापदायक झालेल्या आहेत। आमचे पेशंट संपत आलेले आहेत। आम्ही अशा अवस्थेत आता आहोत की हा 17 नंबरला कोणी वाली वारस नाहीये, कुठलाही सरकारी अधिकारी याच्याकडे बघत नाहीत। या बायपासच्या समस्येचं घोंगडं 14 वर्षांपासून भिजत पडलंय। दरवर्षी गणपती आले की लोकप्रतिनिधी बायपासच्या कामाचं आश्वासन देतात आणि बाप्पांच्या विसर्जनासोबतच हे आश्वासनही बुडून जातं। पुढे त्यावर कारवाई मात्र शून्यच। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा होईल, मात्र ज्या वाहतूक कोंडीमध्ये आमचा जीव गुदमरतोय त्या वाहतूक कोंडीला पर्याय असणारे बायपास तरी लवकर व्हावेत अशी मागणी प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।